आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र दिल्लीत हल्ल्यांचा कट, 6 जणांना अटक। देवस्थान मंडळाच्या वतीने प्रशासनाला निवेदन। गोकाक तालुक्यातील पूरग्रस्तांचे आंदोलन। देखावे पाहण्यातील आनंदापासून बेळगावकर मुकले। राज्यात व्यापक लसीकरण अभियान राबविणार। वडगावात पान दुकानदाराच्या खुनामुळे खळबळ। स्मार्ट सिटी अधिकारी वर्गाची बैठक संपन्न। फेसबुक फ्रेंड सर्कल कडून निपाणीतील सर्कस कलाकारांना किट वितरण। कोगनोळी हंचिनाळ मुख्य रस्त्याची अवस्था एखाद्या पाणंद रस्त्यासारखी। 7 कोटींची सुपारी बेळगावात जप्त। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने आलेल्या 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील 2 पाकिस्तानच्या IAS या गुप्तचर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांतर्फे देण्यात आली। दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांनी दावा केला की ISIने दाऊदच्या साथीदारांना हाताशी धरून दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता। दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की अटक केलेल्यात जान अहमद शेख वय 47 महाराष्ट्र, ओसाम उर्फ सामी वय 22 जामिया नगर, मूलचंद्र उर्फ साजू वय 47 रायबरेली, झिशान कमर वय 28 अलाहाबाद, मोहम्मद अबू बकर वय 23 बराईज, मोहम्मद अमीर जावेद वय 31 लखनौ यांचा समावेश आहे। देवस्थान मंडळाच्या वतीने प्रशासनाला निवेदन। राज्य सरकारने शहरातील काही मंदिरे आणि प्रार्थना स्थळे यांच्या संदर्भात एक निर्णय नुकताच जाहीर केला आहे। त्यानुसार या शहरातील काही मंदिरे हटविण्याची मोहीम प्रशासनाकडून सुरू केली जाणार आहे। याबाबत शहर देवस्थान मंडळाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली, तसेच सदर निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। या निर्णयामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयोग होणार आहे, त्यामुळे हा प्रकार रोखावा। यापूर्वी देखील अशा प्रकारांचे निर्णय घेण्यात आले होते, परंतु हा मुद्दा चुकीचा असल्यामुळे तो मागे घेण्यात आला होता। आता पुन्हा अशा प्रकारचा आदेश काढून शहरातील 29 धार्मिक स्थळे हटविण्याचे जाहीर करण्यात आले आहे। याला नागरिकांचा विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे। निवेदन सादर करतेवेळी शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघडगी, गणेश दर्डीकर, परशुराम माळी आणि इतर सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या जिल्हा काल जे पेपरमध्ये TV मंदिरं पाडवण्याच्या संदर्भामध्ये जी काय बातमी पब्लिक TVला जी आलेली आहे, त्या बातमीनं बेळगाव शहरामध्ये नागरिकांच्यामध्ये विशेषतः हिंदू समाजामध्ये असंतोष माजला आहे। तेव्हा या मंदिरांच्या बाबतीमध्ये सरकारनं घिसडगाई न करता या मंदिरांचा उल्लेख हा 200 वर्षापूर्वीपासून आहे। त्या विभागामध्ये ही मंदिरं आहेत। ज्या वेळेला ब्रिटिश लोक या बेळगाव शहरामध्ये राज्य करत होते, त्या कॅम्बलने लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील या मंदिरांचा उल्लेख आहे। आणि असं असताना जी एक ऑर्डर सुप्रीम कोर्टानं पास केले, DCने एक ऑर्डर सांगितले की जी एक 36 मंदिरं आहेत, जी हिंदूंची पवित्र मंदिरं आहेत, ती मंदिरं गणपती विसर्जन झाल्यानंतर ती काढतो असं त्यांनी सांगितलं आहे, परंतु ते साफ चुकीचं आहे। सरकारनं जो काही हा फालतू निर्णय घेतलेला आहे किंवा या जिल्हाधिकाऱ्यांनी जो एक आदेश दिलेला आहे, तर हा आदेश त्यांनी त्वरित थांबवावा, कारण समस्त हिंदूंच्या भावना इथं कुठेतरी दुखावल्या जाणार आहेत। यांनी प्रत्येक वेळेला जर सुप्रीम कोर्टचा ऑर्डर जर यांनी जर सांगत असतील, तर हा नुसतं हिंदूंच्या माध्यमातूनच हिंदूंनाच सुप्रीम कोर्टची ऑर्डर सांगितली जाते, इतर कोणालाही सुप्रीम कोर्टची ऑर्डर सांगितली जात नाही आहे। तर माझं एक विनंती आहे आणि सरकारला आव्हान पण आहे की त्यांनी जर हिंदूंच्या मंदिरांना जर हात लावतील तर हे सरकार आणि हे संपूर्ण प्रशासन मातीला मिळून जाईल।
कारण या हिंदूंच्या भावना या मंदिरामध्ये, या हिंदूंची आस्था या मंदिरामध्ये आहेत आणि हजारो वर्षापासून मंदिरं तिथं आहेत. गोकाक तालुक्यातील पूरग्रस्तांचे आंदोलन. महापुराच्या कालावधीत गोकाक तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचे गांभीर्य सरकारला नाही, त्याची दखल घेण्यात यावी या मागणीसाठी गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीकाठच्या ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. राजकारणी नेते मंडळींनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे ग्रामस्थांना अद्याप घरे मिळू शकली नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला. महापुरामुळे बेघर होण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे, त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. कित्तूर चन्नमा चौक येथून भव्य मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून निदर्शने केली. देखावे पाहण्यातील आनंदापासून बेळगावकर मुकले. बेळगावचा गणेशोत्सव म्हणजे वैभवशाली परंपरेचा उत्सव मानला जातो. मागील 2 वर्षांपर्यंत या उत्सवाचे वैभव सर्वदूर नावाजले जात होते. मात्र कोरोनाच्या कालावधीत उत्सवावर निर्बंध आल्यामुळे या उत्सवाचे वैभव समस्येच्या गर्तेत अडकले आहे. सामान्य नागरिकांना दरवर्षी पाहावयास मिळणारे श्री गणेशोत्सवाचे देखावे आता नाहीत, त्यामुळे बेळगावकरांची निराशा होऊ लागली आहे. दरवर्षी गल्ली बोळातील सार्वजनिक मंडळांकडून श्रीमूर्तींच्या स्थापनेसह अनेक आकर्षक देखावे सादर करण्यात येत होते, परंतु आता ते वैभव काहीसे कमी होऊ लागले आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्बंधाचे पालन करण्याची तयारी केली आहे. अनेक मंडळांनी आकर्षक श्रीमूर्तींची स्थापना केली आहे. छोट्या आकाराच्या मंडपामध्ये श्रीमूर्ती विराजमान झाल्या आहेत. भक्तवर्ग त्यांचे दर्शन घेण्यासाठी संचार करीत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे रात्री जागून देखावे पाहण्यातील आनंदाला बेळगावकर आता मुकले आहेत. राज्यात व्यापक लसीकरण अभियान राबविणार. राज्यात कोरोनामुक्तीच्या कार्यासाठी व्यापक लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 30 लाख डोसचे वितरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम दिनांक 17 सप्टेंबर पासून सुरू करण्यास सांगितले आहे. या संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांनी याची पूर्वतयारी करण्यास सांगितले आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात 1,10,00,000 लसीचे वितरण झाले आहे. या पुढील सत्रात ही मोहीम अधिक गतिमान करण्यात येईल, यासाठी योग्य पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले. वडगावात पान दुकानदाराच्या खुनामुळे खळबळ. गणेशोत्सवाच्या कालावधीत वडगाव येथे एका पान दुकानदाराचा निघरून खून करण्यात आला आहे. यामुळे वडगाव परिसरात खळबळ माजली आहे. केवळ पानपट्टीची मागील उधारी देण्याची मागणी केल्याच्या कारणावरून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती उजेडात आली आहे. वडगाव येथील लक्ष्मीनगर मध्ये ही घटना घडली आहे. वडगाव परिसरातील लक्ष्मीनगरचे रहिवासी बाळकृष्ण शेट्टी वय 50 यांची मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निघरून हत्या करण्यात आली. लक्ष्मीनगर मध्ये अनेक वर्षांपासून पान दुकान चालवणाऱ्या बाळकृष्ण शेट्टी यांच्यावर रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. स्मार्ट सिटी अधिकारी वर्गाची बैठक संपन्न. स्मार्ट सिटी योजनेतील कामांची कार्यवाही गतिमान करण्यात यावी, त्याचप्रमाणे सदर कामांच्या पूर्ततेसाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी अशी सूचना जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केली. स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अधिकारी वर्गाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत शहरातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला स्मार्ट सिटीसह महानगरपालिका आणि बुडाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना स्मार्ट सिटीचे MD प्रवीण बागेवाडी यांनी मनपा आणि बुडाकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली. यावेळी शहरातील घरांवर बसविण्यात येणाऱ्या RFID या संकेत चिन्हाच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अत्याधुनिक यंत्रणा बसवून शहराच्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. फेसबुक फ्रेंड सर्कल कडून निपाणीतील सर्कस कलाकारांना किट वितरण.
महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची सर्कस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपरस्टार सर्कशीचे खेळ निप्पाणी शहरात सुरू आहेत। मात्र या सर्कशीला प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगाव येथील फेसबुक फ्रेंड सर्कल ग्रुपने या कलाकारांना मदतीचा हात दिला आहे। तब्बल 12,000 रुपये किमतीचे जीवनावश्यक साहित्य या कलाकारांकडे सुपूर्द करण्यात आले। यामुळे या सर्कशीतील कलाकारांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। या उपक्रमात संतोष दरेकर, माजी सैनिक व्हिक्टर फ्रान्सिस, राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी संतोष दरेकर आहे। टीम फेसबुक फ्रेंड सर्कल बेळगाववरून आलोय। माझ्यासोबत माझे मित्र आहेत राहुल पाटील म्हणून, ऑपरेशन मदत म्हणून आमची टीम आहे। त्या टीमच्या अंतर्गत आम्ही जिथं पण फ्लड एफेक्टेड एरियाज असतात आणि कोविड रिलेटेड कुठे पण प्रॉब्लेम्स असतात तिथं आमची टीम जाते आणि ते रेस्क्यू ऑपरेशन्स आम्ही हँडल करतो। त्यानंतर कुठे पण असं खेडेगावामध्ये जिथं राशन बिशन पोहोचू शकत नाही, जिथं माणूस नॉर्मल माणूस गाडी पण घेऊन जाऊ शकत नाही, तर त्या टाईमला आमचे जीपचं एक टीम आहे, ते आम्ही टीम्स घेऊन तिकडं जाऊन त्यांना हेल्प करतो। पर्टिक्युलरली सुपरस्टार सर्कसबद्दल आम्हाला इथं निप्पाणीमध्ये एक पोरगा आहे, म्हणजे रुबिन म्हणून एकटे आहेत। त्यांनी बेळगावमध्ये रिलायन्समध्ये कामाला आहेत, म्हणजे बॉक्साईट रोडला। त्यांनी आम्हाला काल संध्याकाळच्या वेळी आम्हाला फोन करून सांगितले की सर असं माझ्या घराच्या बाजूला एक सर्कसचं टीम आहे, त्यांना भरपूर फूडचं राहून दे किंवा तिथं शो बघायला राहून दे, भरपूर प्रॉब्लेम्स होत आहेत आणि त्यांना तुम्ही काय हेल्प करू शकता काय म्हणून आम्ही उसगावमध्ये एका फॅमिलीला हेल्प करायला गेलेलो, जिथं 2 मुलं आहेत, म्हणजे मतिमंद म्हणतो आम्ही। ते मतिमंद मुलांचं केअर त्यांचं आई घेत आहे। 39-40 वर्षी ती मुलं आहेत आणि त्यांना आम्ही राशन द्यायला गेलेलं। मग त्या पर्टिक्युलर गावातला मुलगा जो आहे तो त्या रुबिन सरांच्या इथं कामाला असतो त्या कंपनीमध्ये। मग त्यांनी सरांना सांगितलं, सरांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले। मग आमची काल टीम येऊन इथं एक सर्वे करून गेली। त्याच्यानंतर आम्ही मीडियाला पण सांगितलं की सर तुम्ही इथं प्रॉब्लेम्स जाऊन बघता का नाही म्हणून, का म्हणजे ही लोकं अशी असतात ना, आपलं मान सन्मान ठेवतात आणि याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन जनरल पब्लिकमध्ये जाऊन सांगत शिकत नाहीत की माझं हे प्रॉब्लेम आहे। त्यांनी काल आम्हाला क्लिअरली सांगितले, सर आता आमची कंडिशन अशी आहे की आम्हाला मीडियासमोर बोलायचंच आहे की भाजी मार्केटमध्ये जाऊन चुकून एक माणूस सामान घेऊन एक खायचं म्हणजे फार डिफिकल्ट आहे, म्हणजे विकत नव्हे असं मागून खायचं, सर मला अन्न द्या म्हटलं तर ते एक कलाकारला राहून दे कुठल्या पण माणसाला एक डिग्निटी असते, ते शोभत नाही। खरं पाप ह्यांनी तेवढ्यापर्यंत परिस्थिती आले आणि आपले प्रॉब्लेम्स हे करून पण शो मस्ट गो ऑन सर्कस चालवतात। आपण लोक बघू शकता तर आमच्या डोळ्यासमोर आता शो बघायला लागले, फक्त 5-6 आहेत, त्यामध्ये 3 लेडीज, 2 मुलं, 2 लहान बाळ आले तिथं बघायला। कोगनोळी हंचिनाळ मुख्य रस्त्याची अवस्था एखाद्या पाणंद रस्त्यासारखी। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते हंचिनाळ गावापर्यंत मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। 8 दिवसांपूर्वी याच मार्गावरील खड्डे मुजविण्यासाठी मुरुम टाकण्यात आला होता, तर आता पडणाऱ्या पावसामुळे कोगनोळी गावातील डॉक्टर आंबेडकर नगर ते येथील P&P चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अवस्था एखाद्या पाणंद रस्त्यासारखी झाली आहे। या रस्त्यावर वाहनधारकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर सायकल आणि पायी जाणाऱ्या नागरिक जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे। येथील अनेक नागरिक दैनंदिन कामासाठी कोगनोळी आणि कागल या ठिकाणी ये-जा करत असतात, तर बहुतांश औद्योगिक कामगार वर्ग याच मार्गावरून रात्री अंधारात जात असताना त्यांना देखील गाडी चालवताना खूप त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असून संबंधित रस्ता निर्माण करणारे विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे। 7 कोटींची सुपारी बेळगावात जप्त। जीएसटी चुकवून नेण्यात येत असलेली 7 कोटी रुपयांची सुपारी मंगळवारी जप्त करण्यात आली। ही सुपारी वाहून नेणारे 7 वाहनेही ताब्यात घेतली आहेत। केंद्रीय जीएसटी आणि अबकारी विभागाच्या बेळगाव कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। केंद्रीय जीएसटी आणि अबकारी खात्याचे बेळगावचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी ही माहिती दिली आहे। जीएसटी न भरता सुपारीची वाहतूक सुरू असल्याची माहिती केंद्रीय जीएसटीच्या मंगळूर विभागाने बेळगाव विभागाला दिली होती। त्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। हुबळी नवलगुंद रोडवर पाळत ठेवली सुपारी घेऊन जाणारे ट्रक पकडल्यानंतर त्यांच्याकडे जीएसटी संदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली, पण ट्रक चालकांकडे कागदपत्रे नसल्याचे उघड झाले। त्यामुळे ते 7 ट्रक आणि त्यातील सुमारे 7 कोटी रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली। या प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर।
Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू ठेवले आहे। बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो आहे। सरकारने हे धोरण थांबवावे आणि अन्याय दूर करावा अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी केली आहे। यामध्ये जिल्ह्यातून आलेले शेतकरी सदस्य सहभागी झाले होते। हिंदी दिनाच्या आचरणाला कन्नड वेदिकेचा विरोध। संपूर्ण देशभरात दिनांक 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून आचरला जातो। यासाठी केंद्र सरकारने राज्याला विशेष सूचना केल्या होत्या। मात्र कन्नड रक्षण वेदिकेच्या एका गटाने या कल्पनेला विरोध प्रकट केला, तसेच केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली। काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून हिंदी दिवस आचरणामुळे कन्नड भाषेवर अन्याय होत असल्याचा मुद्दा मांडला। या प्रकारामुळे कन्नड संघटनांच्या हिंदी द्वेषाचे दर्शन घडल्याची चर्चा शहरात होत आहे। रेड क्रॉस तर्फे पोलिसांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर। अपघात, नैसर्गिक आपत्ती, आग, दुर्घटना आदींच्या वेळी नागरिकांना पोलिसांचे सहाय्य आवश्यक असते। जीवितहानी टाळण्यासाठी जखमींवर प्रथमोपचार करण्यासंबंधीची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी सांगितले। भारतीय रेड क्रॉसच्या वतीने पोलिसांसाठी 1 दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असणारे अमरनाथ रेड्डी यांनी यावेळी प्रथमोपचाराचे ज्ञान प्रत्येकाला असणे किती गरजेचे आहे या संबंधीची माहिती दिली। रेड क्रॉसचे सचिव डॉक्टर DN मिसाळे यांनी संस्थेविषयी माहिती देऊन प्रास्ताविक केले। चेअरमन आणि प्रथमोपचार प्रशिक्षक अशोक बदामी, कार्यकारिणी सदस्य आणि मिलिटरी नर्सिंग कॉलेजच्या निवृत्त प्राचार्या कर्नल विनोदिनी शर्मा, प्रवीण हिरेमठ आदींनी प्रथमोपचारासंबंधी धडे दिले। हिंडलगा जेलवर कैद्याच्या मृत्यूबाबत दाखल होणार गुन्हा। कारागृहात कैद्याला अमानुष मारहाण होऊन त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी हिंडलगा कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक आणि जेलरला दंड ठोठावण्यात आला आहे। दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही राज्य मानवाधिकार आयोगाने दिले आहेत। चोरी प्रकरणी ज्योतिनगर गणेशपूर येथील 5 जणांवर गुन्हा दाखल झाला। यापैकी शेखर मंडोळकर नामक कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या रागातून त्याला जबर मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला। सहकारी कैद्याने ही बाब न्यायालयात सांगितली। त्यावेळी TP शेख हे अधीक्षक होते। या आधारावर शेखरच्या नातेवाईकांनी मानवाधिकाराकडे तक्रार केली। याची चौकशी केल्यानंतर कारागृह अधीक्षक आणि जेलरला 5 लाखांचा दंड ठोठावला। मनपा निवडणुकीची केंद्रीय आयोगाकडे तक्रार।
महापालिका निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्ते पियुष हावळ यांनी दाद मागितली आहे। त्यावर या तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे असे उत्तर निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे। पियुष हावळ यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार घडले असून निवडणूक पारदर्शी झालेली नाही, या संदर्भात सखोल चौकशी करण्याबरोबरच ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, तसेच नव्याने मुक्त वातावरणात निपक्षपाती निवडणूक घेतली जावी अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। पियुष हावळ यांनी याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे। आता मुख्य निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे। क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे पीजीआर सिंधिया यांची भेट। खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या सदस्यांनी नुकतीच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांची भेट घेतली, तसेच मराठा समाजाच्या समोरील समस्यांच्या संदर्भात चर्चा केली। मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असून या समाजातील घटकांना विविध स्तरावर आरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली। यावेळी परिषदेचे तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, संजय भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सराफी दुकानातून 4 कोटीचे सोने लंपास। खडेबाजार येथील मुदकेकर ज्वेलर्समधील 4 कोटी 3 लाख रुपयांचे सोने चोरल्याची फिर्याद खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल झाली आहे। या घटनेमुळे बेळगाव परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत। खडेबाजार येथील मुदकेकर ज्वेलर्समधील अरविंद मुदकेकर यांच्यासह 6 जणांनी 4 कोटी 3 लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची फिर्याद संपदा अनिरुद्ध वैद्य राहणार ठाणे मुंबई यांनी खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये दिली आहे। संपदा यांचे वडील अनिल हे मयत झाल्यानंतर खडेबाजार येथील मुदकेकर ज्वेलर्स दोन्ही दुकानांची चावी अरविंद मुदकेकर यांच्याकडे होती, तेच संपूर्ण व्यवहार सांभाळत होते। त्यानंतर एका दुकानाची चावी अरविंद मुदकेकर यांनी संपदा वैद्य यांच्याकडे दिली, मात्र काही दिवसानंतर अचानकपणे ते दुकान खोलून त्यामध्ये 4 कोटी 3 लाख रुपये किमतीच्या सोन्यासह रक्कम लांबविल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे। कंगराळ गल्ली येथे पोलीस उपायुक्तांच्या हस्ते आरती कार्यक्रम संपन्न। कंगराळ गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या आरती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काल मंगळवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांना निमंत्रित करण्यात आले होते। यांच्या हस्ते मंडपातील श्री गणेश पूजन आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी कंगराळ गल्लीचे सरपंच एडी जाधव, माजी महापौर मालोजीराव अस्टेकर, शंकरराव बडवानाचे, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण सांबरेकर, ओमकार कंगराळकर, प्रकाश पाटील, शरद पाटील, पंकज पाटील, बाळू इंगोले, सचिन चौगुले आदींसह मंडळाचे कार्यकर्ते आणि गल्लीतील नागरिक उपस्थित होते। भावेश भोसले मिस्टर रॉ किताबाचा मानकरी। बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि रॉ फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला मिस्टर रॉ फिटनेस टॉप 10 शरीरसौष्ठव स्पर्धेत भावेश भोसले यांनी पहिला मिस्टर रॉ फिटनेस हा मानाचा किताब पटकविला। रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मोतीचंद दोरकाडी, अमित किल्लेकर, राहुल हंगिरगेकर, मिलिंद पाटणेकर, भूपेंद्र पटेल, रवी सिद्धण्णावर, नितीन हंगिरगेकर, हरीश हंगिरगेकर यांच्या हस्ते हनुमान आणि श्री गणेश मूर्तीचे पूजन करून करण्यात आले। रॉ जिम मर्यादित टॉप 10 स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या स्पर्धेत भावेश भोसले याने मिस्टर रॉ हा किताब पटकाविला। राहुल हनुमंताचे याने दुसरा, विक्रम गौडरने तिसरा, मोहन जाटने चौथा, ओमकार लंगरकांडेने 5वा, सूरज तोरीने 6वा, रितेश पाटीलने 7वा, सागर नाईकने 8वा, रोहित मोरेने 9वा तर सुनील गुंजाळने 10वा क्रमांक पटकाविला। प्रमुख पाहुणे मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, अजित सिद्धण्णावर, प्रकाश पुजारी, राहुल मुत्संडी, युवराज हावळ, अतुल पाटील, गंगाधर एम, शिवाजी माने, विशाल बिर्जे, अरविंद घाडगे, सुहास सैबण्णावर, विजय चौगुले, अतुल शिरोले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनील पवार, बसवराज अरळीमठ, उमाशंकर यांनी तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले। श्री गणेश चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तानाजी चौगुले तर बेस्ट पोझर उमेश गणगाणे।
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाकर शेट्टी 17व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेतेपद तानाजी चौगुले तर या स्पर्धेतील बेस्ट पोझर हा सर्वोच्च किताब उमेश गणकाणे यांनी पटकावला। ही स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालय अनगोळ येथील समारंभात मोठ्या उत्साहात पार पडली। मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेकर यांच्या हस्ते महाबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, गणेश मूर्ती आणि लोकमान्य टिळकांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंडळाचे सदस्य मोतीचंद दोरकाडी, अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, मिलिंद पाटणेकर, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, एशियन पंच अजित सिद्धण्णावर, हरीश हंगिरगेकर, नितीन हंगिरगेकर, उमा महेश आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। बक्षीस समारंभात रोटरी क्लब साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक आणि प्रणय शेट्टी यांच्या हस्ते तानाजी चौगुले आणि उमेश गणकाणे यांना किताब देऊन गौरविण्यात आले। यावेळी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पंच म्हणून MK गुरव, गंगाधर M, प्रकाश पुजारी, हेमंत हवळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनील पवार, बसवराज अरळीमट्टी यांनी पंचांची भूमिका बजावली। माजी शरीरसौष्ठव आणि नगरसेवक राजू भातकांडे, नितीन जाधव यांचा सत्कार। बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाकर शेट्टी स्मृती चषक 17व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवारी सायंकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी शरीरसौष्ठवपटू आणि नवनिर्वाचित नगरसेवक नितीन जाधव आणि राजू भातकांडे यांचा मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेकर आणि सेक्रेटरी राजू हंगिरगेकर यांच्या हस्ते म्हैसूर फेटा आणि रोपटे देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।